श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। चिदंबर दीक्षित महास्वामींचं चरित्र आपण श्रवण करतोय। त्यांच्या जीवनचरित्राचं अवगाहन करत असताना दत्त संप्रदायातले हे महान अधिकारी असलेले असे दत्तावतारी सत्पुरुष त्यांचं चरित्राख्यान ऐकत असताना नागेश, गंगा, त्यांचे पुत्र शंकर, पार्वती, त्यांचा पुत्र त्र्यंबक आणि कृष्ण ही सून यांचं दाम्पत्य जीवन मोठ्या आनंदानं चालू आहे। गावातली काही स्थित्यंतर बदलाची होत गेले बरं का। म्हणजे विजापूर प्रांतामध्ये गोठे नावाचं गाव आहे, तिथून आता हळूहळू स्थित्यंतर होत बेळगावच्या जवळ मुरगोड नावाचं गाव आहे, इकडे हळूहळू स्थित्यंतर झालंय या कुटुंबाचं। आणि त्र्यंबक हा जो पुत्र आहे म्हणजे थोडक्यात नागेश शास्त्री जे होरा शास्त्रज्ञ होते त्यांचा नातू म्हणजे त्र्यंबक आणि त्यांची ती नातसून म्हणजे कृष्णा यांचं दाम्पत्य जीवन मोठ्या आनंदानं चालू आहे। त्यांना 4 अपत्य जन्माला आली। त्यातला जो सर्वात धाकटा होता त्याचं नाव ठेवलं मार्तंड। यांचं आडनाव दीक्षित आहे। आता मार्तंड नाव का ठेवलं? कारण मी कालच आपल्याला सांगितलं की यांचं कुलदैवत खंडोबा होतं। मल्हारी मार्तंड हे यांचं कुलदैवत होतं। मग आपला जो धाकटा मुलगा आहे त्याचं नाव, आपल्या कुलदैवताचं नाव मुखात यावं म्हणून त्या पोराचं नाव मार्तंड असंच ठेवलेलं होतं। हा मार्तंड लहानाचा मोठा होऊ लागला आणि हे मार्तंड जे आहेत दीक्षित हेच शिव चिदंबरांचे म्हणजे चिदंबर महास्वामींचे वडील आहे, पितृछत्र आहे। अनेक जन्माची काहीतरी पूर्वपुण्य होती म्हणून हे जे मार्तंड होते ते परमशिवभक्त विरक्त अशा पदाला पोचलेले, जितेंद्रिय असे असलेले, कुठल्याही विषय वासनेमध्ये न अडकणारं यांचं असं मन। यांचा विवाह झाला, यांच्या पत्नीचं नाव आहे लक्ष्मी। परंतु विवाह झाल्यानंतर सुद्धा प्रखर वैराग्य मनामध्ये होतं। संसारी सुख न वाटेची गोडी घ्यावे ते अखंड शिवनाम। मनामध्ये सारखा विचार या मार्तंड दीक्षितांच्या असा यायचा की हे आयुष्य जे भगवान महादेवांच्या कृपेने, शिवांच्या कृपेने मला लाभलंय ते या प्रापंचिक उपभोग भोगण्यासाठी नसून माझ्या मुखातून शिवनाम आलं पाहिजे, दत्तनाम आलं पाहिजे, शिवनाम आलं पाहिजे। मग हा जन्म माझा सार्थकी लावावा असा विचार वारंवार मनामध्ये येत असताना एक प्रसंग घडला मंडळी। वैराग्याच्या भरामध्ये यांनी घर सोडलं। कर्नाटक प्रांतात राहणारे हे घरच सोडलं आणि घर सोडून निघाले कुठे तर यांनी थेट वाराणसीचाच रस्ता धरला। वैराग्याच्या भरामध्ये वाराणसीत आल्यानंतर काशीला स्वयंप्रकाशानंद नावाचे एक स्वामी राहत होते। ते स्वयंप्रकाशानंद जे स्वामी होते त्यांच्या आश्रमात यांनी प्रवेश केला। मी ही गोष्ट यासाठी सांगतोय की चिदंबर महास्वामी जे महान दत्तावतारी आहेत ते दत्तावतारी चिदंबर स्वामी यांच्या पोटी येण्यापूर्वी यांचं पितृछत्र असलेले मार्तंड दीक्षित यांनी किती तपश्चर्या केली आहे। म्हणजे भगवंत आपण अवतार घेण्यापूर्वी किती पद्धतीनं आपल्या भक्ताला तयार करतो, ती भूमी कशी तयार करतो, ती मनोवस्था कशी तयार करतो हे समजून घेण्यासारखं आहे। त्या स्वयंप्रकाशानंद स्वामींचा सहवास घडला आणि त्यांचा सहवास घडलेला असताना त्यांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलं। त्या स्वामींच्या सहवासामध्ये रोज वाराणसीला मुक्कामाला असताना आई भगवती गंगामाईमध्ये स्नान करावं, रोज भगवान काशी विश्वेश्वरांचं दर्शन घ्यावं, त्यांच्यावर अभिषेक करावा शिवलिंगावरती। स्वयंप्रकाशानंद स्वामींच्या चरणाशी आश्रय धरून वेदाध्ययनाचा अभ्यास सुरू केला आणि इतकंच नाही तर शतपथ ब्राह्मणाचा अभ्यास करून, वेदांताचा अभ्यास करून, उपनिषदांचा अभ्यास करून, शास्त्रांचा अभ्यास करून अतिशय समृद्ध असं जीवन, ज्ञानसंपन्न असं जीवन त्यांचं ज्ञानानं
असे परिपक्व स्थितीला हे चिदंबर महास्वामीजींचे वडील म्हणजे मार्तंड दीक्षित अधिकारी असे तिथं बनले. आपल्या गुरु महाराजांची सेवा करून दीक्षित मार्तंड दीक्षित झोपले वाराणसीला. इकडे गुरुजींना पण डोळा लागला, गुरुजी सुद्धा झोपले आणि झोपेमध्ये निद्रेमध्ये असताना स्वतः भगवान महादेवांनी येऊन दृष्टांत दिला. दृष्टांत काय दिला? भगवान महादेव आले आणि भगवान महादेवांनी असा दृष्टांत दिला की तुमच्या आश्रयाला आलेला हा जो काही आहे मार्तंड कर्नाटकातून आलेला, याला परमविरागी आहे. हा इतका वैराग्य संपन्न आहे की याला परत घरी जायचीच इच्छा होत नाही, परंतु याची बायको तिकडे आहे, याचे वाडवडील तिथे आहेत, याला त्याचं जाणीवच नाही, भानच नाही. तो इथेच राहावं या मनोभूमिकेतनं तुमच्या चरणाशी आहे. परंतु तुमच्यावर अशी जबाबदारी आहे की आम्हाला प्रत्यक्ष त्याच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. शिवावतार चिदंबर अवतार आम्हाला त्याच्या पोटी घ्यायचा आहे. दत्त हे एकत्र का आहेत? या मी शैव, मी वैष्णव, मी गणपत्य, मी शाक्त हे सगळं दूर व्हावं आणि या तिन्ही त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा या स्वरूपातले आमचं जे मूळ स्वरूप आहे ते जगाला कळावं म्हणून मी स्वतः विश्वनाथ, काशी विश्वनाथ म्हणजे महादेव स्वतः यांच्या पोटी जन्माला येणार आहे. तुम्हाला अशी आज्ञा करतो की उद्या उदयिक तुम्ही या शिष्याला ही आज्ञा करा की तू स्वगृही परत जा, आम्हाला त्याच्या पोटी अवतार घ्यायचा आहे, त्याच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. काय भाग्य असेल हो. स्वतः काशी विश्वनाथानं स्वयंप्रकाशानंदांना दृष्टांत दिला. दुसरा दिवस उजाडला न उजाडला, केव्हा एकदा भगवान महादेवांनी दिलेली आज्ञा त्या मार्तंड दीक्षितांना सांगतो अशी घाईच जणू काही स्वयंप्रकाशानंदांना झाली होती. तेव्हा गुरु स्वयंप्रकाशानंदांनी सांगितलं, म्हणलं एक गोष्ट मला तुमच्याकडनं वदवून घ्यायची होती, मी सांगेन तसा ऐकाल ना? हात जोडले मार्तंड दीक्षितांनी. ते म्हणाले, गुरु महाराज तुम्ही सांगाल तेच ऐकायचं ठरवलंय. तुम्ही मला एवढं ज्ञान दिलंय, काशीमध्ये आपण मला आपल्या चरणाशी आश्रय करून दिला, ह्याच्यासारखं महद्भाग्य दुसरं कुठलं असावं? तुम्ही आज्ञा करावी आणि ते मी पाळावी, अवश्य सांगा. डोळ्यातनं पाणी येऊ लागलं स्वयंप्रकाशानंदांच्या. ते म्हणाले, मार्तंडा अशी काय पुण्याई करून ठेवलीस रे? प्रत्यक्ष भगवान महादेवांनी दृष्टांत रूपानं मला सांगितलंय की हा जो तुझा शिष्य कर्नाटकात आलाय ना, याच्या पोटी आम्हाला शिव चिदंबर महास्वामी म्हणून अवतार घ्यायचा आहे आणि तू याला परत आपल्या गावी पाठव. हे महादेवांनी येऊन मला दृष्टांत रूपानं सांगितलंय. बाबा तुला आज्ञा महादेवांची आहे, मी फक्त माध्यम आहे. तू इथे काशीत राहायचं नाही, तू तुझ्या स्वगृही परत जा, पुन्हा गृहस्थाश्रमात रममाण हो. तू गृहस्थाश्रम पुन्हा आहे स्वीकारलेला, तो पुन्हा तो यथार्थपणे पाळण्याचा प्रयत्न कर आणि तुझ्या पोटी वृत्ती अंतर्मुख ठेव. परंतु भगवान महादेव जन्माला येणार आहेत, त्यासाठी तुला नुसतं महादेव येणार आहेत म्हणून हुरळून जाऊन चालणार नाही, तर तशी पार्श्वभूमी तयार करावी लागेल, तुला तेवढी तपश्चर्या करावी लागेल. गुरूंची आज्ञा मिळाली आणि आता हे कर्नाटकाकडे परत यायला निघाले. त्यांनी नेमकी साधना कशी केली, त्यांनी तपश्चर्या कशी केली, पुरस्चरण कशी केली, उद्याच्या चरित्राख्यानात मी आपल्याला सांगतो. आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.